वळिवडे, गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा व्हावा या मागणीचे निवेदन उभाटा गटाच्या वतीने देण्यात आले। तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजन के मेहता, रेल्वे प्रबंधक, कोल्हापूर यांना देण्यात आले। यावेळी कोयना एक्सप्रेस वळिवडे रेल्वे स्टेशनवर थांबा केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा शाल व वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या निवेदनाची एक प्रत अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री यांनाही पाठवण्यात आली। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, सर्व एक्सप्रेस गाड्या वळिवडे रेल्वे स्टेशनवर थांबवल्या तर गांधीनगर व्यापार पेठेसह आजूबाजूच्या परिसरातील व्यापार वाढेल, तसेच व्यापार पेठेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल। रेल्वेने प्रवास केल्याने कामगारांचीही आर्थिक बचत होईल। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठवून सर्व एक्सप्रेस गाड्या कशा थांबवता येतील व गांधीनगर व्यापार पेठेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करू। करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरिजा, दिलीप सावंत, विनोद रोहिडा, किशोर कामरा, दीपक धिंग, सुनील पारपानी, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दत्ता परागटे, आबा जाधव, रामराव पाटील, बाबूराव पाटील, बंडा पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।